हॅलो फ्रेंड्स, तर आजची आपली रेसिपी आहे तंदुरी रोटी. तर चला साहित्य बघूया. मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, दही घेतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे, थोडासा ओवा घेतला आणि त्यामध्ये थोडासा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकू शकता. तो नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल इनो असतो जो बिना फ्लेवरचा असतो तोही टाकू शकता, थोडासा 1 पॅकेट. त्याने ही रोटी छान एकदम होते, मऊ मऊ होते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं नीट. त्यानंतर पीठ मळून घ्यायचं. पीठ छान मळून घ्यायचं, नरम मळून घ्यायचं. रेग्युलर चपातीपेक्षा थोडं अजून नरम मळून घ्यायचं असतं, त्याने चपाती खूप सॉफ्ट होते. मी जनरली मैदा वापरत नाही, गव्हाच्या पिठाच्याच चपात्या करते या रोट्या करते. कारण हॉटेलमध्ये ज्या मैद्याच्या रोट्या मिळतात त्या थोड्या वेळानंतर हवेवर कडक कडक होत जातात, मग त्या खाण्यामध्ये मजा नाही लागत, चिवट होतात. पण गव्हाचं तसं नाही. गव्हाच्या चपात्या असतात, रोट्या केलेल्या असतात, त्या कितीही वेळ तुम्ही ठेवला तरीही त्या कडक होत नाही, त्या अजून सॉफ्ट होत जातात, छान होतच जातात. छान पीठ मळून घेतल्यानंतर हे मी तुपात मळलं आहे. तुम्ही बटरचाही यूज करू शकता, पण मला तुपामध्ये खूप आवडतं. सॉफ्ट राहतात चपात्या जास्त वेळ ह्या. नंतर मग आपण गोळे करून ह्या लाटून घेऊया एक एक करून. आपण नॉर्मल लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग नंतर कोथिंबीर आणि थोडेसे काळे तीळ लावून घ्यायचे आणि मग परत लाटून घ्यायचं. त्याने दिसायला खूप सुंदर लागते आणि चवही खूप छान लागते जेव्हा हे तंदूर केले जातात. त्यामुळे हे तुम्ही शक्यतो स्किप करू नका. काही काही जणं ह्याला लसूणचं बारीक किस करून पण लावतात, तोही खूप छान लागतो. मी कधी कधी तोही ट्राय करते, तर तोही तुम्ही करू शकता ट्राय. लसूणचं बारीक किस करून त्याच्यावरती टाकायचं आणि लाटून घ्यायची ही रोटी, तेही छान लागतात. आणि त्यानंतर आपण ह्याला पाणी लावून घ्यायचं बॅक साईडला, नीट सगळीकडे पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून आपली जी रोटी आहे ती तव्याला चांगली चिटकून राहील आणि आपल्याला ती भाजता येईल. आता शक्यतो घरांमध्ये प्रत्येकाच्याकडे तर तंदूर नसणारच, तर एक सोपी आपली आयडिया असते, तवा घ्यायचा आणि तव्याला ही चपाती नीट चिटकवून घ्यायची, चांगलं दाबून दाबून नीट चिटकवून घ्यायची. आणि त्यानंतर तवा गॅसवरती उलटा करायचा आणि सगळीकडून छान भाजून घ्यायची ही रोटी, जेणेकरून कुठेही कच्ची नाही राहिली पाहिजे, कारण आपण सगळं आपला खेळ जो आहे तो हे भाजण्यावरतीच असतो. तर छानपैकी भाजून झालेली आहे बघा, किती छान दिसते आहे, सगळीकडून नीट शिजलेली आहे. तरी पण आपण एकदा 5 मिनटं गॅसवरती परत ठेवायचं, 1-2 सेकंडसाठी. 5 मिनटं पण खूप होतात. त्यानंतर आपण याच्यावरती तूप लावून घ्यायचं छान, किंवा बटरही तुम्ही लावू शकता. आणि दोन्ही साईडने नीट शेकून झाली की आपली तंदुरी रोटी तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही ही भाजी किंवा नॉनव्हेज कशाही सोबत पेअर करून खाऊ शकता. नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा. चला बाय.